लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत। महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत। दरम्यान या योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो, पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं। आणि लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केला जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यात। लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी पुन्हा भाष्य केलंय। तर अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं आदिती तटकरे म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। योजनेसाठी 2.25 कोटी लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत। सुमारे 71 लाख लाभार्थी या योजनेतून आता बाद झालेले आहेत। ई-केवायसीच्या नंतर ही संख्या 1,76,00,000 आलेली आहे। योजनेच्या सुरुवातीला 2,47 लाख लाभार्थी महिला होत्या, मात्र ई-केवायसीच्या प्रक्रियेनंतर अनेक ज्या लाभार्थी महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत, या योजनेतून बाद झालेल्या आहेत। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात येत आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण घोषणा ती आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल, पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। लघु उद्योजकांकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे
वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे. त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे. त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण 15 जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिले. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कायमस्वरूपी 1500 रुपयाचा लाभ त्यांचा चालूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबत 21 रुपयाबद्दलचा देखील निर्णय घेतला जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या तुम्ही या ठिकाणी तुमचा फेब्रुवारी महिन्याचा जो स्थगित हप्ता राहिलेला आहे त्याची वाट पाहत असाल तर बघा, आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली असून तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही तुम्हाला तपासायचे आले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगायचं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सध्या जमा होतोय तो एप्रिल महिन्यामध्ये. या ठिकाणी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती. तर तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. बघा, आता त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे पैसे जर जमा झालेले असतील तर तुमचा हा मार्च महिन्याचा राहिलेला थकीत हप्ता देखील तुम्हाला लवकरच आता भेटणार आहे. मागच्या आपण 7-8 महिन्यापासून जर बघितलं त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत. हे जे पैसे आहेत पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सध्या जमा होताना दिसतात. परंतु सध्या एप्रिल महिना चालू आहे, परंतु या महिन्यामध्ये मार्च महिन्याच्या या पहिल्या आठवड्यामध्ये अजून पण पैसे जे आहेत ते जमा झालेले नाहीयेत. तर एप्रिल आणि मार्चचा मग दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला 3000 रुपये भेटण्याची शक्यता देखील आहे. परंतु फक्त मग मार्च महिन्याचाच हप्ता जर जमा होणार असेल तर तुम्हाला 1500 रुपये भेटतील. तर हे पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता असून महिलांना 3000 रुपये भेटू शकतात. लाडक्या बहिणींचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता या ठिकाणी जर एकत्रित भेटला तर तुम्हाला 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये भेटू शकतात. मात्र या ठिकाणी जर फक्त मार्च महिन्याचाच हप्ता जर तुम्हाला भेटणार असेल तर तुम्हाला हा एप्रिलच्या या महिन्यामध्ये कधीही वाटप होऊ शकतो, कारण की अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे पुढील या ठिकाणी वर्षाची. म्हणजेच या ठिकाणी एप्रिल महिन्यापासूनची या ठिकाणी तरतूद झाल्यामुळे आता पैसे तुम्हाला वेळेवरती भेटू शकतात, फार उशीर होणार नाही. तर बघा, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून हप्त्याची या ठिकाणी विलंबतेने वाटप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले असले तरी मार्चचा 1500 रुपयांचा हप्ता अद्याप खात्यात आलेला नाही. तर ही ई-केवायसी प्रक्रियेसाठी लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिलेली आहे. ती म्हणजे 30 एप्रिल पर्यंत अजून लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई-केवायसी मध्ये सध्या दुरुस्ती करता येणार आहे असं स्वतः राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी ट्विट करून या संदर्भातली माहिती देखील दिली. लाडक्या बहिणींना जवळपास 6000 रुपये या ठिकाणी एकत्र भेटू शकतात. जवळपास 4 महिन्यांचे या ठिकाणी रखडलेले हप्ते जे आहेत एकत्रित येण्याची शक्यता आहे, त्याच्याबद्दलची देखील ही मोठी न्यूज आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा जानेवारी असेल फेब्रुवारी असेल हे 2 जर हप्ते आलेले नसतील तर यापुढेही तुमचा हप्ता जो आहे कुठल्या कारणास्तव रखडलेला आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांना रखडलेले हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. तर बघा, ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती ज्यावेळेस पूर्ण होईल त्याच्यानंतर रखडलेले तुमचे हप्ते जे आहेत या ठिकाणी एकत्रित भेटू शकतात. मग या ठिकाणी तुमचा डिसेंबरचा असेल, जानेवारीचा असेल, फेब्रुवारीचा असेल
त्याच्या अगोदरचा ऑक्टोबर महिन्याचा किंवा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, हे जर हप्ते तुमचे या ठिकाणी KYC प्रक्रियेमधील चुकींमुळे या ठिकाणी रखडलेले असतील तर हे पैसे जे आहेत, रखडलेले पैसे तुम्हाला पुन्हा भेटण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलची या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तुम्हाला आत्तापर्यंत फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जर भेटलेले असतील तर तुमचा जो राहिलेला मार्च महिन्याचा या ठिकाणी रखडलेला हप्ता जो आहे, या ठिकाणी नियमित जो लाभ भेटतो त्यामधील मार्च महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी अजून थोडासा लांबणीवरती गेलेला आहे. परंतु प्रत्येक महिन्यात त्या महिन्यामध्ये सध्या हे पैसे जे आहेत ते भेटताना दिसत नाहीत. पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याच्या 30 किंवा शेवटच्या तारखेपर्यंत कधीही हे पैसे सध्या जमा होताना दिसत आहेत. तर त्याच पद्धतीने मार्च महिन्याचा हप्ता देखील मार्च महिन्यामध्ये अजून आलेला नाही. मार्च महिना संपून गेलेला आहे. एप्रिलचा पहिला आठवडा देखील या ठिकाणी संपलेला आहे. तरी देखील मार्च महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे, मात्र अजून देखील त्याची तारीख ठरलेली नाही. तर हा मार्च महिन्याचा हप्ता मात्र तुम्हाला ह्या पुढच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्याच्या जमा होऊ शकतो. तुमचे पैसे जमा होत आहेत, मात्र या ठिकाणी त्या महिन्यामध्ये हे पैसे जर जमा झाले तर लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यामध्ये देखील वाट पाहावी लागणार नाही. किंवा लाडक्या बहिणी समजा मार्च महिन्याचा हप्ता आला नाही तर मार्च महिना पूर्ण महिनाभर वाट पाहिली, त्याही महिन्यामध्ये पैसे आलेले नाही तर 1 ते 30 तारखेपर्यंत अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागते. तुम्हाला वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स करावी जेणेकरून तुमचा हप्ता वेळेवरती जमा झाल्यास तुमची जी पण आर्थिक कामं असतील, कुठलीही दवाखान्याची कामं असतील, शिक्षणाची कामं असतील किंवा तुमची कुठलीही आर्थिक गरज असेल ती तुम्हाला वेळेवरती पूर्ण करता येईल. तर एक तारीख फिक्स व्हावी का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वाटत असेल फिक्स व्हावी तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता रखडलेले 4 हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत KYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तुम्ही 30 एप्रिलपर्यंत KYC करू शकतात. दरम्यान KYC सोबतच ज्या महिलांचे हप्ते रखडलेले आहेत त्यांना एकत्र पैसे मिळणार आहेत. बघा, KYC 31 मार्चपर्यंत होती, त्याची मुदतवाढ आता 30 एप्रिलपर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याची घोषणा स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत केलेली आहे. तर ही KYC प्रक्रिया ज्यावेळेस आता पूर्ण होईल त्याच्यानंतर जे या ठिकाणी लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, KYC मधील चुकीच्या पर्याय त्यांच्याकडून चुकीचे निवडले गेलेले होते, तर ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर KYC मुळे अपात्र लाडक्या बहिणींचे रखडलेले हप्ते जे आहेत या ठिकाणी भेटण्यास सुरुवात होऊ शकते 30 एप्रिल नंतर. तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरपर्यंत KYC करण्यास सांगितलं होतं, मात्र KYC करताना अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली होती आणि या महिलांना चूक दुरुस्तीसाठी शेवटची संधी देण्यात आली होती. 30 एप्रिलपर्यंत सध्या आता KYC मध्ये या ठिकाणी तुम्हाला बदल करता येणार आहेत. दरम्यान KYC तील चुका झाल्यामुळे अनेक महिलांचा लाभ जो आहे तो बंद झालेला होता. तर कुठल्या लाडक्या बहिणींना 6,000 रुपये भेटू शकतात? बघा, KYC तील चुकांमुळे महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. डिसेंबरपासूनचे या लाडक्या बहिणी ज्यांच्या चुका झाल्या होत्या त्या अपात्र झाल्या होत्या. डिसेंबर महिन्यापासून जवळपास त्यांना पैसे भेटलेले नव्हते, कारण डिसेंबरचा हप्ता हा जानेवारीमध्ये देण्यात आला होता. त्यामुळे 4 महिन्याचे रखडलेले पैसे महिलांना एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. रखडलेला सर्व लाभ महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणींना देणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आता 4 महिन्यांचे 6,000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. KYC ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा लाभ या ठिकाणी भेटू शकतो. फक्त याच महिलांना लाभ या ठिकाणी भेटणार. बघा, लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषात बसत आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत, ज्या महिलांना KYC प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे, त्यांचा लाभ जो सुरू आहे, जसं की फेब्रुवारीपर्यंत त्यांचा लाभ जर आलेला आहे तर तो पुढे भविष्यात देखील सुरू राहील. फक्त ज्या महिलांची KYC दुरुस्ती बाकी आहे त्यांना या ठिकाणी त्यांचा लाभ जो आहे तात्पुरता थांबवण्यात आला आहे. भविष्यामध्ये त्यांनाही लाभ या ठिकाणी सुरू होऊ शकतो. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1,500 रुपयांचा लाभ या ठिकाणी काही महिलांचा बंद देखील होणार आहे. तर कारण की बघा, 1 मे महिन्यापासून याची अंमलबजावणी देखील होऊ शकते, कारण की अपात्र महिला अथवा KYC न केलेल्या महिलांना 1,500 रुपयाचा लाभ बंद होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. कारण की 1 मे पासून या ठिकाणी तुमची KYC प्रक्रिया पूर्णपणे आता बंद होईल, म्हणजे 30 एप्रिलपर्यंतच या ठिकाणी संधी असणार आहे. 1 एप्रिलपासून पुन्हा त्याची KYC मध्ये ज्या लाडक्या बहिणी चुकीच्या या ठिकाणी ऑप्शन निवडले होते त्यामधून यांची पडताळणी होईल 30 एप्रिलपर्यंत आणि त्याच्यानंतर 1 एप्रिलपासून ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांचाच लाभ या ठिकाणी सुरू राहण्याची शक्यता आहे. कारण की बघा, लाडकी बहीण योजनेतील KYC साठी शेवटची संधी या ठिकाणी दिली असल्याचं सांगितलेलं आहे. KYC दुरुस्तीसाठी सरकारकडनं 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जर KYC केली असेल आणि त्यामध्ये काही चुका असेल तर आताच तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे आहेत, अन्यथा पुढील महिन्यापासून तुमचा 1,500 रुपयाचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.
आता ही KYC या ठिकाणी तुम्हाला नव्याने सध्या करता येणार नाही. जी जुनी KYC केली आहे तुम्हाला त्याच्यामध्येच तुमचा बदल जो आहे तो करता येणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुमचा मार्च महिन्याचा हप्ता देखील याच महिन्यामध्ये तुम्हाला कधीही जमा केला जाऊ शकतो. अजून त्याचा GR आलेला नाही, अजून कुठलीही अधिकृत तारीख मात्र जाहीर झालेली नाही, परंतु लवकरच हे पैसे पुढच्या आठवड्यात किंवा या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कधीही या महिन्यामध्ये तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. जशी याच्याबद्दलची अजून महत्त्वाची अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व आपला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करून ठेवा. त्यावरतीही तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट भेटत राहतील. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेली आहे. धन्यवाद.